अगं ग बस की घरात सुकाना बाई, काय सकाळ सकाळ डोकं खायला लागले. मी उग नीट वागायला लागलो तर तुझं मध्येच फुसकटतंय. कशाचं नीट? मी काय कामाला येऊ म्हणले काय? तुला काय भांडण मारायला? तुला काय? तुम्हाला काय भांडण मारायला? तू शब्द येतं सारखं तोंड सांभाळून बोलायचं मग, नाहीतर तोंड फुटल मग. अगं पण पावसा पाण्याचं रात्री यायला उशीर होतोय परत, आणि पुरीला घेऊन बस की गप घरात. मला करमत नाही. करमत नाही? आश्चर्याची गोष्ट आहे. सगळ्या बाया कामाला चालली. त्रिशा बारकी आहे त्यामुळं, नाहीतर तुला मी तू राहते म्हणलं तरी पण जा म्हणलं असतं. ती बारकी आहे, रात्री यायला उशीर व्हायला लागलाय तिकडून. आता काल एक दिवस झालं पटकन आलो म्हणजे काय झालं, उशीर होत असतंय. नाही रे बाबा, तिला येड लागलंय म्हणून येड मला नाही लागायला. गप बसून राह. असं कोणतं नवरा म्हणणार आहे तुला गप बसून राह म्हणून? कुठं कोणत्या बाईला म्हणलेलं ऐकलंय काय? दिवा घेऊन फिरली असती तरी माझ्यासारखा नवरा भेटला नसता तुला. म्हणतात की तसं दी आले की फिरते ऐसा काहीतरी असतंय की ते. तुझी रागप, माझं मी चाललंय, जाऊ दे, नाहीतर मीच राहील घरी. किती वाजवती ग बदा 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 बदा. आणि चुलीवर करायचं ना, आता काही पाऊस पण नाही, बाहेर चिखल पण नाही. आता ती लाकडं नाही ती का आहे ते? कोण लाकडं चिरून देऊ? मग देतो की. काय येऊ फिरू नको हा, नाही तर मीच जाणार नाही बघ. त्यात काय केलंय? कढईमध्ये असाच ठेवायचा ग. कुकरमध्ये भात लावते तून तो पूर्ण हे होऊन जातो असा, म्हणजे गिज 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 मोकळं नाही होत ना त्यामध्ये. मला पण डब्यात देत जा थोडासा भात, थोडस उग, पण वजन कमी होत नाही आधीच माझा. कुठं खावा अजून? राहू दे बाई, राहू दे की मला दे. तुला देऊ काय? येऊ नको म्हणलं बरं काय? का म्हणून अशी करायली तू? हा, लेकर पण शाळेत चालली आता, काय लेकर पण घरी नाही. मग दिवसभर त्यांना कोण बघणार आहे? ते आले जेवले काय नाही जेवले? 4 वाजता मग येत नाही. इथं भांडण फिरणं करत बसतात आपल्याला उगा. अगं मला यायला तिकडून उशीर होत आहे ना बाई, तुला ते कळतंय काय? पण येऊ दे की मग, काम करायचं माहित नाही काय? रात्रीच उशीर होत आहे, नको. माहित नाही का उशीर होतोय ते? आपलं सगळं माहिती. तेव्हा त्रिशा नव्हती. त्रिशा नव्हती तेव्हा त्रिशा होती काय? आर्यन केवढा होता मग? आर्यनची गोष्ट वेगळी आहे. कधी आली की आर्यन लहान असताना? या 2-3 वर्षात करायले काम तर लयच बोलायला लागले. काय बसा बसा नाही, नको बरं काय, मी तुला सांगतोय 17 बाऱ्या. यायचं नाही, नाहीतर मी जाणार नाही. ती पण शाळेत चालली का नाही? त्रिशा बालवाडीत चालली काय? गेलती काल ती बालवाडीत. नाही म्हणलं तर नाही. अगं गॅस खूप महाग झालाय ग, यावर चुलीवरती करत जा. पाऊस असला, वारा वादळ असला की करायचं गॅसवर, नाहीतर चुलीवर. काय ग लाकडं समजी बोली आहे ती चुलीवर काय पाय घालून चुलीवर करू काय? अयो किती बोलती, जरा तोंड सांभाळून बोल. चुलीवर काय पाय घाल म्हणतोय काय तुला? पाय घाल थोडस फोडायचं, उन्हात टाकायचं, वाळू द्यायचं. मी गडी आहे फोडायला. मग मी फोडल, मला द्यायचं फोडायला. किती फोडता होती?
रोज व्हिडिओ मध्ये माणसाला वाटावं की खरंच फोडून देतय काय की बाळाला. नाही तू फोडत असशील, बाईला लाकडं फुटत्यात काय? माहित आहे. कशी हसती. अगं थांब की त्रिशा, काय असत फोडून देतय तेव्हा घरात चुलपेट. हे असं का दिसायलंय? हा आता दिसायला व्यवस्थित. किती झाल्या? एवढा पीठ केलाय, 1 तास 2 तास तर लागल तुला करायला. काय भाकऱ्या 8-10 तासात काय फक्त भाकरी की भाजी पण झाली? भात चल झालंय, आता भाजी टाक. ती आणलेली भाजी संपली, हाय अजून. ती मला दे डब्यात थोडीशी. ते याची भाजी बनव ना आज, सोयाबीनची. सोयाबीनच म्हणतात की त्याला. सोया म्हणल्यावर म्हणाले कसं असं. सोयाबीन सांडग. सोयाबीन सांडग छोट्या असतात आणि त्या मोठे आहेत ना त्याला सोयाबीन म्हणतात. त्याची भाजी बनव. एकदा डब्यात तू बनवलेली बघ. तो पोरगा काय म्हणतोय मटणच लागायलंय, मटणापेक्षा पण भारी. मी माग गेलेलो कोथिंबीरला त्यावेळेस. ते उभा राहून कसं करत असतील बाया स्वयंपाक त्या किचन कट्ट्यावर? त्याच्यापेक्षा हे बरं ना, बसून केलेलं. किती बरं. बरं कोणतं? ती पण बरं असते, मी पण बरं असते. ते उभा राहायचंय ना, हे खाली बसून निवांत करू शकतोय ना आपण. हा कितीला आणला होता का आपण? तू पण होती वाटतं ना संग तेव्हा आणलेला ना तो पोळीपाट? 200 का 250 काय की. रात्रीचं ती बाई भांडणं करत होती बघ त्याच वेळेस. नाही ते दुसऱ्या वर्षी केले वाटतंय तिनं भांडणं. त्या आपण दुसऱ्याला घेऊन देताना हे आपण पहिलं आणलेला, दोघंच होतो आपण तेव्हा. ते नाव गणलं बघ मी हातावर तेव्हा. पण तो काय नाव उगच गणलंय मी हातावर, डिझाईनच करणार आहे. सगळी नाव अशी निघून जावं तसं. आणि जरा बोलताना नीट तोंड सांभाळून बोलत जा. कशी बोलती तू उर्माट. दे माझा डब्बा बांधून, मी जातो. मी आंघोळच नाही करायला हवं. तुझी ती किटकिट ऐकून तिथून परत आलो मी. मी चालले काय त्रिशाला म्हणत होती उरक त्रिशान आपल्याला जायचं जा पप्पासोबत आंघोळी करण. त्यामुळे मी इकडंच आलो. तर तवा असा का होतोय? तवा जाड असला की फायद्याचा असतो की पातळ? जाड असला की. त्याला गरम व्हायलाच उशीर लागतंय की. पण उशीर होतोय, पण गरम झाल्यावर ते गारच नाही केलं. लॉजिक आहे तुझ्या बोलण्यात. मांजरी कशा नाही दिसत ग आता? किती 8-10 मांजरी होत्या, गेल्यात कुठं? एखादच दिसती. काय झालं तुला आता? त्रिशा तिथंच आहे की बाहेर, बोलव तिला. तो तिथंच होती ना बाहेर. मला शिकव ना भाकरी, असं तव्यावर टाकताच येत नाही मला. शिकवते काय? माणसाला सगळंच यावं म्हण ग. खरं म्हणलं तर लग्नाच्या आधी चपाती केलं, मी चपाती केलं. चपाती मग तुला करून दाखवू काय? मी आता तू नसली की चपातीच करतो. तुला दाखवू काय? दाखवू काय करून सांग? भातच केला म्हणून चपाती कधी येते? चपाती पण करतो मी. तुला दाखवू काय करून? संध्याकाळी पीठ मळून ठेव, मी आलो की बनवतो. तोपर्यंत असंच बसते. तुला पोळत नाही का ग ते हाताला? माग पोळ्याला किती आहे. तो तवा पोळला असेल ना, हातच पडला असेल.
काय पोळलंय तिथं? मग वाफ लागली ती वाप ती तू फोड, ती फुगायला लागली की तू दाब ती, तेव्हा आता अशी दाबली तशी, तेव्हा ती आतमधून वाप निघते. ते पोळलंय तुला. अर्धा तास तर पाण्यात हात घालून बसलेले तिथं. त्यामुळेच तर जास्त हे झालं असं. पाण्यात हात नाही टाकायचा कधी, कोलगेट लावायचा लगेच. दम निघत नव्हता, कोलगेट घेऊन बसले. चल घेतो मी आंघोळ करून. उरक आणि डबा दे पॅक करून. उरक म्हणजे चला म्हणायला काय? नाही नाही नको नको. एका मनानं म्हणत असं. नाही 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 नको नाही नको ग बाई. चटणी भाकर खाऊ, पण त्या पोरीची फजिती नको करायची रात्रीचं. होत्या फजिती. तू जास्त नको पुढचं बोलू, बोलल्याला ऐकत जा, मग मला राग येतोय. समजलं काय? समजदार को इशारा कॉपी है. चला बाय.